यसाजीचे धैर्य पाहून त्या सिंहासनावर बसलेला कुतुबशाह उठला, पळत 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 खाली आला आणि यसाजीचे दोन्ही भाऊ पकडत यसाजीला म्हणू लागला, अरे यसाजी यसाजी, अरे तुझ्या सामर्थ्याचं कौतुक करायला माझ्याकडे शब्द नाही येत रे, तुला बक्षीस म्हणून माझ्या गळ्यातला मोत्याचा हार मी तुला देतो, घे याचा स्वीकार कर. तसा माझा यसाजी 4 पावलं मागं सरकला आणि यसाजी म्हणू लागला, बादशहाजी, अरे आमच्या सामर्थ्याचं कौतुक करायला आमचे छत्रपती राजे समर्थ आहेत, तुमचं बक्षीस नकोय आम्हाला, नकोय आम्हाला. नाही घेतलं महाराज यसाजी बक्षीस, नाही. याला म्हणायचं निष्ठा. साली 1676 साली शिवाजी महाराजांनी दक्षिणेकडे कूच केली. आदिलशाही संपवावी म्हणून महाराजांनी गोळकोंड्याच्या कुतुबशाहाशी हात मिळवणी केली. शिवाजी महाराज आपल्या भेटी करता येणार म्हणून या कुतुबशाहाला फार मोठा आनंद झाला आणि त्यानेही महाराजांच्या समोर मैत्री करता हात पुढे केला. शिवाजी महाराज आणि त्यांच्या 40,000 मराठा सैन्यांचं या कुतुबशहाने त्या भाग्यनगरमध्ये म्हणजे आत्ताच्या हैदराबादमध्ये रांगोळ्या आणि भगव्या पताका लावून मोठं जंगी स्वागत केलं. संपूर्ण भाग्यनगरवासी महाराजांना पाहण्याकरता बाहेर येऊ लागले आणि विचार करू लागले, अरे आदिलशाही, निजामशाही, इमामशाही, विदरशाही या सर्व शाह्यांच्या उरावर उभं राहत या सह्याद्रीच्या मुलुख मैदानामध्ये स्वराज्यासारखं नंदनवन निर्माण करणारा छत्रपती शिवाजी नावाचा राजा आहे तरी कसा, दिसतो तरी कसा, हे पाहण्याकरता संपूर्ण भाग्यनगरवासी बाहेर येऊ लागले. आणि दुसऱ्या दिवशी शिवाजी महाराज कुतुबशहाच्या भेटी करता त्याच्या दारमहालाकडे गेले. महाराजांच्या बरोबर पायदळाचा सेनापती यसाजी कंग, घोडदळाचा सेनापती हंबीरराव मोहिते, सुरक्षा प्रमुख दावलजी घाडगे आणि सर्जेराव जेदे अशा 4 माणसांना सोबत घेऊन शिवाजी महाराज कुतुबशहाच्या भेटी करता गेले. कुतुबशहा आणि शिवाजी महाराज दोघांनी आसन ग्रहण केले आणि बोलता बोलता कुतुबशहा म्हणतो, महाराज, हा माझा महल आहे, इथं माझी हजारोची सेना आहे आणि तुम्ही माझ्या भेटी करता फक्त 4 ते 5 माणसं घेऊन आलात. तेव्हा माझ्या मनामध्ये काही बराबाट विचार आला. तुम्हाला मारण्याचा किंवा पकडण्याचा विचार माझ्या मनामध्ये आला तर तुम्ही काय कराल? तेव्हा शिवाजी महाराज म्हणतात, बादशहाजी, तसं कुणाच्या मनामध्ये काय येतं हे आम्हाला चांगलंच समजतं आणि मला मारण्याचा विचार तुमच्या मनात येत असेल तर प्रतापगडावरचा रणसंग्राम म्हणजे अफजल खानाला कसा पाडलाय तुम्हाला चांगलंच माहिती आहे आणि मला पकडण्याचा विचार तुमच्या मनात येत असेल तर आग्र्यामध्ये औरंगजेब आणि त्याच्या 2,60,000 फौजेच्या हातावर तुरी कशा दिल्या हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. बादशहाजी, शिवाजी राजाला मारणे किंवा पकडणे म्हणजे 20 पकडण्यासारखे आहे. अरे दिसणार नाही, सापडणार नाही, पण झटका दिल्याशिवाय राहणार नाही. बादशहाजी, हा तुमचा महल आहे, इथं तुमची हजारोची सेना आहे आणि मी तुमच्या भेटी करता फक्त 4 माणसं घेऊन आलो, हा तुमचा मोठा गैरसमज आहे. एकदा खिडकीतून खाली डोकावून पहा म्हणजे तुम्हालाच कळेल की कोण कुणाला मारू शकते आणि कोण कुणाला पकडू शकते. कुतुबशाह उठला, खिडकीजवळ गेला, खिडकीतून खाली डोकावून पाहतो तर काय, अरे शिवाजी महाराज वर येईपर्यंत महाराजांच्या 5,000 अंगरक्षकांनी दारमहालाचा कोपरा ना कोपरा ताब्यामध्ये घेतला होता. अरे महाराजांनी नुसती इशारा जरी केली असती तर पुढच्या 2 मिनिटांमध्ये कुतुबशाह, त्याचं कुटुंब आणि त्याचा संपूर्ण परिवार महाराजांच्या ताब्यात आला असता. महाराजांचं हे अफाट नियोजन पाहून हा कुतुबशाह आश्चर्याने आपले बोट तोंडात घालून उभा राहिला आणि विचार करू लागला की अरे हा राजा जर मित्राबद्दल एवढी सावधगिरी बाळगत असेल, हा राजा जर मित्राबद्दल एवढा विचार करत असेल तर शत्रूबद्दल किती दूरदृष्टी ठेवत असेल. महाराजांच्या दूरदृष्टीवर आणि महाराजांच्या प्रचंड बुद्धिमत्तेवर हा कुतुबशाह खूप खुश झाला. खुश होऊन आपलं पुढील साम्राज्य कुतुबशाह महाराजांना दाखवू लागला. महाराज, ही पहा आमची अश्वशाळा, या ठिकाणी जातिवंत घोड्यांची पैदाइश केली जाते. महाराज, ही पहा आमची शस्त्रशाळा, या ठिकाणी नाना प्रकारची शस्त्र बनविली जातात. महाराज, ही पहा आमची हत्तीशाळा. समोर मोठे मोठे हत्ती उपस्थित होते. एका एका हत्तीचं वर्णन कुतुबशाह महाराजांना सांगत होता आणि बोलता बोलता कुतुबशाह महाराजांना म्हणतो, महाराज, जसे हत्ती माझ्याकडे आहेत तसे हत्ती तुमच्याकडे सुद्धा असतील ना? महाराजांना कळे ना काय सांगावं, कारण महाराजांकडे हत्ती नव्हते. महाराजांकडे हत्ती नव्हते ही गोष्ट कुतुबशहाला सुद्धा माहिती होती, पण काही लोकांना सवय असते आपल्याकडे असलं आणि दुसऱ्याकडे नसलं की विचारायची. तसं त्यानेही विचारलं. तेव्हा महाराजांनी प्रामाणिकपणे उत्तर दिलं, नाही नाही बादशहाजी, आमच्याकडे हत्ती नाहीत. मग कुतुबशाह म्हणतो, महाराज तुमच्याकडे हत्ती नाहीत? मग मला एक सांगा महाराज, तुमच्या मराठा सैन्यासमोर जर एखादा जंगली हत्ती आला तर तो त्याचं शौर्य कसं दाखवेल?
तेव्हा शिवाजी महाराज म्हणतात, बादशहाजी आमच्याकडे हत्ती नाहीत, पण आमच्याकडे हत्तीच्या ताकदीची माणसं जरूर आहेत. बादशहाजी तुम्हाला समोरच्याकडे काय नाही ते दिसतं, पण आम्हाला मात्र समोरच्याकडे असलेल्या त्याच्या ताकदीपेक्षा त्याची कमजोरी नक्की कशात आहे आम्हाला चांगलं समजतं. बादशहाजी मगर हा प्राणी पाण्यामध्ये किती जरी शक्तिशाली असला ना तरी तो त्याचा डोळा कधीच वाचवू शकत नाही. तसा हत्ती हा प्राणी जमिनीवर किती जरी विध्वंसक असला तरी तो लात मारू शकत नाही. अशा मजबूत लोकांच्या कमजोर कळ्या आम्हाला चांगल्याच माहिती आहेत आणि ती कला मी माझ्या प्रत्येक सैन्याला शिकवलेली आहे. म्हणून माझा सैनिक हाच माझा हत्ती आहे. अहो तुमचा हा जंगली हत्ती काय, अरे साक्षात इंद्रदेवाचा ऐरावत जरी माझ्या मावळ्या समोर आला ना तरी त्याला हरवण्याची ताकद माझ्या प्रत्येक मावळ्यात आहे. म्हणून माझा मावळा हाच माझा हत्ती आहे. कुतुबशाह आश्चर्यचकित झाला आणि विचारू लागला, महाराज हे 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 कसं शक्य आहे? एखाद्या हत्तीच्या ताकदीचा माणूस असणं हे कसं काय शक्य आहे? आणि महाराज जर असेल शक्य तर तुमचा एखादा मराठा सरदार, तुमचा एखादा मराठा मावळा माझ्या हत्तीसोबत झुंज खेळेल काय? महाराज म्हणाले, क्यों नाही, क्यों नाही बादशहाजी, तुम्हाला जर माझ्या मावळ्याची ताकद जर आजमावायची असेल ना तर तुम्ही सांगाल, तो मावळा तुम्ही सांगाल त्या हत्तीसोबत झुंज खेळायला तयार आहे. महाराजांनी मोठ्या विश्वासाने जबाब दिला. एवढ्यात कुतुबशाह चारही बाजूने नजर फिरू लागला. महाराजांच्या पाठीमागे थोडासा बुटकासा सिळसिळ 5.5 फूट उंचीचा यसाजी कंक नावाचा मावळा उभा होता. कुतुबशाह यसाजीकडे बोट करत म्हणू लागला, महाराज क्या यह सिपाही हमारे हाथी से टकराएगा? महाराज म्हणाले, क्यों नहीं बादशाहजी, हमारा यह यसाजी आपके हाथी से जरूर टकराएगा. अरे यसाजी म्हणजे दिसायला साधा भोळा, अंगाने रांगडा, सदरा पाठीला ढाल, कमरेला तलवार, ओठांवर तुरेबान मिशा, तोंडात गावरान, अंगात चित्ती चिपटी नजर आणि एका हत्ती समोर 100 हत्तीचं बळ घेऊन यसाजी मैदानात उतरला. आणि इकडे कुतुबशाहने इशारात करताच एका जंगली हत्तीला यसाजीवरती सोडलं. संपूर्ण भाग्यनगरवासी यसाजीचे धैर्य पाहून विचार करू लागली, आश्चर्यचकित झाली आणि विचार करू लागली, अरे हा एवढासा यसाजी एवढ्या मोठ्या प्रचंड हत्ती सोबत कशी काय झुंज खेळेल? अरे तो हत्ती कोणत्याही क्षणाला त्या चेंदा मेंदा करून टाकू शकतो अशी प्रत्येकाला खात्री होती. म्हणून प्रत्येकाची छाती धडधडू लागली, प्रत्येकाच्या अंगातून घाम निथळू लागला, सगळ्यांच्या जिभा कोरड्या पडल्या. जो तो मनातून देवाला प्रार्थना करू लागला, काय होईल, कोण जिंकणार? छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान की कुतुबशहाचा अहंकार? हत्ती आणि यसाजी दोघेही आमने सामने आले आणि बघता बघता झुंज सुरू झाली. हत्तीने यसाजीवरती धाव घेतली, त्याला धडक देण्याचा प्रयत्न केला, पण यसाजी शितापीने खाली वाकला. चपळतेने निष्ठून यसाजीने हत्तीचे शेपूट पकडले. हत्तीला कळेना काय करावं, कारण हत्तीला लात मारता येत नाही. तसा हत्ती गोल 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 फिरू लागला, तसा यसाजी सुद्धा गोल 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 फिरू लागला. हत्ती फिरून फिरून वैतागला. कंटाळून वैतागून हत्ती खाली बसतो ना बसतोच की यसाजी हत्ती समोर जाऊन सह्याद्रीच्या शिखरासारखा उभा राहिला. यसाजीला समोर पाहता क्षणीच हत्तीने यसाजीवरती धाव घेतली, त्याला धडक देण्याचा प्रयत्न केला, पण यसाजीने आपल्या हातातील दांडपट्ट्याचा वार हत्तीच्या सोंडावर केला, सपकन. तसा हत्ती संतापला, वैतागला, बावरला. त्याने परत यसाजीवरती चाल केली, त्याला धडक देण्याचा प्रयत्न केला, पण यसाजीने आपल्या हातातील दांडपट्ट्याचा दुसरा वार हत्तीच्या सोंडावर केला, सपकन. तसे हत्तीची सोंड तुटून जमिनीवर खाली पडली आणि रक्तभंबाळ झालेला तो हत्ती त्याच ठिकाणी चीची करत मरण पावला. आणि उभा असलेल्या संपूर्ण भाग्यनगरवासियांच्या मुखामध्ये एकच नाव येऊ लागलं, यसाजी कंक, यसाजी कंक, यसाजी कंक. यसाजीचे धैर्य पाहून त्या सिंहासनावर बसलेला कुतुबशाह उठला, पळत 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 खाली आला आणि यसाजीचे दोन्ही भाऊ पकडत यसाजीला म्हणू लागला, अरे यसाजी, यसाजी, अरे तुझ्या सामर्थ्याचं कौतुक करायला माझ्याकडे शब्द नाही येत रे. तुला बक्षीस म्हणून माझ्या गळ्यातला मोत्याचा हार मी तुला देतो, घे, याचा स्वीकार कर. तसा माझा यसाजी 4 पावलं मागे सरकला आणि यसाजी म्हणू लागला, बादशहाजी, अरे आमच्या सामर्थ्याचं कौतुक करायला आमचे छत्रपती राजे समर्थ आहेत, तुमचं बक्षीस नकोय आम्हाला, नकोय आम्हाला. नाही घेतलं महाराज यसाजीने बक्षीस, नाही घेतलं. याला म्हणायचं निष्ठा. परकीयांच्या कौतुकाचे थाप सुद्धा आपल्या मावळ्याने आपल्या पाठीवर कधी पडून दिले नाही महाराज. याला म्हणायचं निष्ठा.